आयुर्वेदिक दिनचर्येमध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे दंतधावन म्हणजे दात घासणे. आता आयुर्वेदाने दात घासण्याची ही शास्त्रोक्त पद्धती सांगितलेली आहे. दातांची सफाई म्हणजे स्वच्छता करणं म्हणजे दंतधावन. आयुर्वेदानुसार कोणत्या रसाने दंतधावन करावं, तर सगळ्यात चांगला रस म्हणजे तुरट म्हणजे कषाय रस आणि तिखट. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे कडू. परंतु आजकाल आपण बघतो की आपल्या सगळ्याच टूथपेस्टमध्ये सर्रास गोडपणा असतो. काही टूथपेस्टमध्ये तर मीठही असतं किंवा तसं विचारलं जातं की मीठ आहे का. तर आयुर्वेदामध्ये असा कुठलाही उल्लेख आलेला नाही. ज्याला आपण मधुर रस म्हणतो म्हणजे तो गोड, तो आयुर्वेदाने सांगितलेला नाही. सुश्रुताचार्य सांगतात की जर तोंड आलेलं असेल, त्याला आम्ही मुखपाक असं म्हणतो, तर तेव्हाच फक्त मधुर रस वापरावा. अन्यथा तुरट, तिखट किंवा कडू याच रसांनी म्हणजे याच रसाच्या काड्या घेऊन त्यांनी दात घासायला पाहिजे. यामध्ये अर्क, खदीर, अर्जुन, नगरोध, करंज, आसन हे वेगळे वेगळे द्रव्य आपण वापरू शकतो. दंतधावन कसं करावं, तर वरीलपैकी कोणत्याही एका झाडाची काडी घ्यायची आणि त्याच्या पुढच्या भागाला चावून चावून ब्रश सारखं मजबूत करायचं, मऊ करायचं, म्हणजे जेणेकरून हिरड्यांना इजा होणार नाही. आणि वरील दातांना वरून खाली आणि खालच्या दातांना खालून वर अशा पद्धतीने दात धुवायचे किंवा दात घासायचे. दंतधावन किती वेळा करायचं, तर सिंपल आहे, दिवसातून 2 वेळा. सकाळी उठल्यानंतर एकदा आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर एकदा. दंतधावनामुळे जीभ, दात, तोंड यांची स्वच्छता होते. तोंडामध्ये जर दुर्गंधी असेल तर ती नाहीशी होते. अन्नाला रुची येते. जेवण टेस्टी लागायला लागतं आणि सगळं शरीर प्रसन्न होतं. यामध्ये आपण जी काडी घेतो ती 12 बोटं म्हणजे 12 अंगुली लांब पाहिजे आणि करंगळी एवढी जाड पाहिजे. अशा प्रकारे दंतधावन जर आपण केलं तर आपल्याला सगळे फायदे मिळू शकतात. त्यामुळे आपणही गोड दंतधावनाचे पेस्ट न वापरता आयुर्वेदिक